various adjustments विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रकरण सुरुवात केलं होतं फायनल अकाउंट तर साहजिकच या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण असतात त्यामध्ये एक असेल क्लोजिंग स्टॉक असेल नंतर या ठिकाणी डेप्रिसिएशन असेल नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तसेच प्रीपेड एक्सपेन्सेस असतील अशा प्रकारच्या ॲडजस्टमेंट आपल्या इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फायनल अकाउंट या प्रकरणामध्ये क्लोजिंग स्टॉक डेप्रिसिएशन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रीपेड एक्सपेन्सेस अशा ॲडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आणि त्यांचे इफेक्ट्स कशा प्रकारे होतात हे आपण या ठिकाणी समजून घेऊया तर स्टार्टिंगला आपण जी ॲडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण असते ती आपण क्लोजिंग स्टॉकची बघूया तर साहजिकच विद्यार्थी मित्रांनो क्लोजिंग स्टॉक याचा अर्थ जो स्टॉक आपल्याकडे मागच्या वर्षी त्या ठिकाणी शिल्लक होता तो म्हणजेच आपण क्लोजिंग स्टॉक तर क्लोजिंग स्टॉकचे आपण या ठिकाणी दोन इफेक्ट करणार आहोत तर स्टार्टिंगला आपण क्लोजिंग स्टॉक तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट या ठिकाणी असते तर क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट्स आपण नेहमी करत असतो तर पहिला इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपण तिचा फर्स्ट इफेक्ट याचा आपण फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईडला करूया बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट या ठिकाणी करत असतो नंतर त्या ठिकाणी सेकंड इफेक्ट जो असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या मात्र साईड विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचा दुसरा इफेक्ट करत असतो म्हणून त्या ठिकाणी जर उदाहरणामध्ये क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट ही कंपल्सरी असते म्हणून या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट या ठिकाणी होत असतात एक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो नंतर दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला या क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट नेहमी घेत असतो तर ही झाली क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण ॲडजस्टमेंट ही क्लोजिंग स्टॉकची असते नंतर या ठिकाणी आपण दुसरे ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघूया आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बघा विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरची जी ॲडजस्टमेंट कोणती आहे तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तर बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आता आपण फर्स्ट इफेक्ट बघूया याचा आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट या ठिकाणी करूया पहिला इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा इफेक्ट पहिला इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला घेतो असतो लायबिलिटी साईडला विद्यार्थी मित्रांनो याचा आपण पहिला इफेक्ट घेतो असतो नंतर सेकंड इफेक्ट आपण या ठिकाणी जे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस असतील तर त्या एक्सपेन्सेस मध्ये आपण त्या ठिकाणी
त्या एक्सपेन्सेस मधून आपण त्या ठिकाणी डिडक्ट करूया. बघा साहजिकच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे असतील ते आपण बॅलन्स शीटच्या जी लायबिलिटी साइड असेल तर त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण त्या ठिकाणी आपण पहिला इफेक्ट त्या ठिकाणी करूया. नंतर सेकंड जो इफेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो जे आपले एक्सपेन्सेस असतील तर त्या एक्सपेन्सेस मधून आपण या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नेहमी डिडक्ट म्हणजे वजा त्या ठिकाणी करत असतो. म्हणून साहजिकच पहिलं जी ऍडजस्टमेंट जी झाली क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आपण पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतला. नंतर दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतला. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय विद्यार्थी मित्रांनो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे असतात तर एक प्रकारे आपल्यावर काही ना काही तो खर्च देणे लागत असतो. तर म्हणून त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण पहिला इफेक्ट घेत असतो. नंतर दुसरा इफेक्ट जे एक्सपेन्सेस असतात त्या एक्सपेन्सेस मधून ते खर्च नेहमी डिडक्ट म्हणजे त्या ठिकाणी मायनस केले जात असतात. नंतर आपण तिसरी ऍडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण असते. तर तिसरी ऍडजस्टमेंट आपण त्या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या कॉन्ट्रोवर्सी जी ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण ही ऍडजस्टमेंट समजून घेतली तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या कॉन्ट्रोवर्सी प्रीपेड एक्सपेन्सेस ही ऍडजस्टमेंट आपण बघूया. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या कॉन्ट्रोवर्सी ऍडजस्टमेंट ही प्रीपेड एक्सपेन्सेस झाली. तर प्रीपेड एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी बघूया. पुढची जी ऍडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर ती कोणती बघूया. आपण या ठिकाणी प्रीपेड एक्सपेन्सेस बघूया. तिसरी जी ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो प्रीपेड एक्सपेन्सेस या ऍडजस्टमेंटचा या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट जर घेतला मित्रांनो तर बॅलन्स शीटच्या असेट साइडला याचा इफेक्ट होत असतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला. नंतर त्या ठिकाणी दुसरा इफेक्ट आपण त्या ठिकाणी डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस या ठिकाणी बघा डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस दिलेल्या खर्चामधून प्रीपेड एक्सपेन्सेस नेहमी वजा केले जात असतात. बघा प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ऑलरेडी त्या ठिकाणी आपण ऍडव्हान्स रक्कम एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी दिलेल्या असतात. तर प्रीपेड एक्सपेन्सेस नेहमी विद्यार्थी मित्रांनो आपली एक प्रकारची असेट असते. म्हणून त्या ठिकाणी प्रीपेड एक्सपेन्सेस नेहमी बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्टोअर केले जात असतात. नंतर दुसरा इफेक्ट जे एक्सपेन्सेस असतील तर त्या एक्सपेन्सेस मधून प्रीपेड एक्सपेन्सेस नेहमी वजा केले जात असतात. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण तीन ऍडजस्टमेंट या ठिकाणी बघितल्या. बघा पहिली जी ऍडजस्टमेंट झाली विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी पहिली ऍडजस्टमेंट झाली पहिली स्टॉक नंतर त्या ठिकाणी दुसरी ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी बघितली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. नंतर 3 नंबरची जी ऍडजस्टमेंट आपण बघितली तर ती होती प्रीपेड एक्सपेन्सेस. नंतर या ठिकाणी आपण पुढची जी ऍडजस्टमेंट जी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ती ऍडजस्टमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डेप्रिसिएशन. बघा डेप्रिसिएशन म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याला घसारा म्हणत असतो. तर आपण डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट या ठिकाणी बघणार आहोत. तर साहजिकच डेप्रिसिएशन या ठिकाणी डेप्रिसिएशन म्हणजे काय एखाद्या मशिनरी असेल किंवा जी आपली फिक्स असेट असेल तर त्या फिक्स असेटची नेहमी डेप्रिसिएशन या ठिकाणी व्हॅल्युएशन दरवर्षी रेड्यूस म्हणजे दरवर्षी कमी कमी होत जात असते. तर त्याला आपण डेप्रिसिएशन असे म्हणतो. तर डेप्रिसिएशन तर ही ऍडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण असते. तर आपण या डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट या ठिकाणी
बघणार आहोत. तर पहिला इफेक्ट जो होईल बघा, फर्स्ट इफेक्ट कुठे होईल विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी एखादी आपल्या बॅलन्स शीटला ज्या असेट असतील त्या असेट मधून, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण त्या ठिकाणी ती असेट त्या ठिकाणी दाखवत असतो. नंतर दुसरा इफेक्ट, आपण त्या ठिकाणी जो लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण या ठिकाणी जी किंमत जी कमी होईल टू लॉस ऑन टू डेप्रिसिएशन ऑन, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण या डेप्रिसिएशनचा नेहमी उल्लेख करत असतो. पहिला इफेक्ट, आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जी किंमत असेल त्या किमतीमधून आपण जी किंमत असेल, आपल्या असेटची जी किंमत असेल त्या असेटच्या किंमतमधून ती डेप्रिसिएशन नेहमी वजा केली जात असते. नंतर दुसरा इफेक्ट, जी किंमत कमी होईल, जो आपला लॉस होईल, तो लॉस नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला शो केला जाईल. म्हणून डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असे साइडला करत असतो. नंतर दुसरा इफेक्ट जो आपला डेप्रिसिएशनची जी आपली फिक्स असेट असेल त्या असेट मधून जी किंमत कमी झालेली असेल, म्हणून आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड जी असते एक्सपेन्सेस, तो आपला या ठिकाणी एक लॉस असतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या मात्र या ठिकाणी डेबिट साइडला आपण त्याचा दुसरा इफेक्ट करत असतो. म्हणून या ज्या चार ऍडजस्टमेंट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी समजून सांगितल्या, तर या ठिकाणी मी त्या परत या ठिकाणी रिपीट करतो. बघा, एक झाली पहिली क्लोजिंग स्टॉक झाली, बघा पहिली क्लोजिंग स्टॉक झाली. नंतर दुसरे आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस झाले, आणि तिसरी ऍडजस्टमेंट झाली प्रीपेड एक्सपेन्सेस. नंतर 4 नंबरची जी ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशनची, ह्या 4 ऍडजस्टमेंट मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितल्या. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस आणि डेप्रिसिएशन. नंतर 5 नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा पुढची जी ऍडजस्टमेंट आहे बघा कोणती आहे, इनकम रिसीव्ड इन ॲडव्हान्स. बघा इन्कम रिसीव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसीव्ड इन ॲडव्हान्स. तर आपल्याला या ठिकाणी ॲडव्हान्स मिळाला असेल, काय मिळाला असेल या ठिकाणी आपणास इन्कम जर मिळाला असेल, तर अशा प्रकारची ऍडजस्टमेंट जेव्हा विचारली जात असते तेव्हा आपण या ऍडजस्टमेंटचा कसा विचार करतो ते आपण या ठिकाणी बघूया. तर साहजिकच आपण या ठिकाणी बघा त्याचा पहिला इफेक्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इन्कम रिसीव्ड इन ॲडव्हान्स, याचा इफेक्ट आपण पहिला इफेक्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेत असतो. लायबिलिटी साइडला घेत असतो कारण एक प्रकारचं जे आपणास कर्ज कधी द्यायचं आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण त्या ठिकाणी पहिला इफेक्ट करूया. नंतर सेकंड जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपण या ठिकाणी क्रेडिट साइडला प्रॉफिट अँड लॉस
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जी क्रेडिट साइड असेल त्या क्रेडिट साइड मध्ये आपण या ठिकाणी ते इन्कम त्या ठिकाणी दिलेल्या इन्कम मध्ये या ठिकाणी ते इन्कम या ठिकाणी आपण ऍड नेहमी करत असतो. म्हणून पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पहिला इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेत असतो. नंतर दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साइड असेल त्या क्रेडिट साइड मध्ये इन्कम या ठिकाणी ऍड करत असतो. म्हणून साहजिकच विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ज्या 5 ऍडजस्टमेंट ज्या झाल्या त्याचा आपण परत या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगतो. एक क्लोजिंग स्टॉक तर याचा पहिला इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इफेक्ट क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. नंतर या ठिकाणी दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला या ठिकाणी आपण इफेक्ट करत असतो. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला नंतर बॅलन्स शीटच्या असेट साइडला. हे झालं आपलं क्लोजिंग स्टॉक. नंतर या ठिकाणी आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दुसरा इफेक्ट असला दुसरी ऍडजस्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर मित्रांनो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण त्या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात याचा अर्थ आपल्याला काय द्यायचा आहे. म्हणून पहिला इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या ठिकाणी घेत असतो. नंतर दुसरा इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो तेव्हा आपला लॉस असो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी डेबिट साइड असेल त्या डेबिट साइड मधून या ठिकाणी ते खर्च नेहमी डिडक्ट केले जात असतात. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नेहमी या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट होत असतो. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी साइड असेल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नेहमी त्या ठिकाणी मात्र ऍड केले जातील. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड एक्सपेन्सेस एकमेकांच्या कॉन्ट्राव्हर्सी एक्सपेन्सेस असतात. म्हणून त्या ठिकाणी जर या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर असतील तर त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मात्र ऍड केले जात असतील. नंतर प्रीपेड जर असतील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मात्र या ठिकाणी डिडक्ट होतील. म्हणून त्या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड एक्सपेन्सेस एकमेकांच्या कॉन्ट्राव्हर्सी एक्सपेन्सेस या ठिकाणी नेहमी असतात. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड एक्सपेन्सेस एकमेकांच्या कॉन्ट्राव्हर्सी एक्सपेन्सेस असतात. नंतर त्या ठिकाणी आपण 3 नंबरची जी ऍडजस्टमेंट जी आहे ती आपण बघूया. ते कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस याचा अर्थ आपण एखाद्या व्यक्तीला एखादे खर्च आपण ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो प्रीपेड याचा अर्थ अगोदर म्हणून ती रक्कम आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून त्याचा इफेक्ट आपण फर्स्ट इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपणास ती रक्कम कधी भविष्यामध्ये मिळणार आहे. म्हणून त्याचा अर्थ बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण त्याचा इफेक्ट करूया. नंतर दुसरा इफेक्ट जो होईल विद्यार्थी मित्रांनो तो इफेक्ट आपण एखादे एक्सपेन्सेस असतील तर त्या जे एक्सपेन्सेस पर्टिक्युलर एक्सपेन्सेस असतील त्या संबंधित तर त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून ते नेहमी काय केले जात असतात डिडक्ट केले जात असतात. म्हणून क्लोजिंग स्टॉक झालं बघा परत समजा सांगतो मी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बघा त्यामध्ये एक असते क्लोजिंग स्टॉक. नंतर या ठिकाणी सेकंड या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नंतर त्या ठिकाणी प्रीपेड एक्सपेन्सेस नंतर त्या ठिकाणी डेप्रिसिएशन नंतर त्या ठिकाणी इन्कम रिसीव्ड इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी क्लोजिंग
एक्सपेक्टेड एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन, इन्कम रिसीव्ड इन ॲडव्हान्स अशा प्रकारच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत या 5 प्रकारच्या ॲडजस्टमेंट आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी समजून घेतल्या. उर्वरित ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटचा आपण नंतर विचार करूया.